आज वसंत पंचमी आहे। आज विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाह सोहळा याच ठिकाणी होणार आहे आणि या विवाह सोहळ्यासाठी मयूर मंडप या वेळेला बनविण्यात आलेला आहे। या फुलांच्या मयूर मंडपामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाह सोहळा होणार आहे। या विवाह सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी पहाटे 4 पासून मंदिर आणि मंदिर परिसर ओव्हरपॅक झालेला आहे। खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। जवळपास 20 ते 25 हजार लोक जे मंदिरात बसूही शकत नाही अशा रीतीने जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हा विवाह सोहळ्यासाठी देवाच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यासाठी ही सर्व मंडळी इथं पोहोचलेली आहेत। आता दुपारी 12 वाजता बरोबर ज्या वेळेला रुक्मिणी स्वयंवरातली विठ्ठल रुक्मिणीच्या विवाहाची कथा सुरुवात होईल त्या वेळेला या इथं विठ्ठल आणि रुक्मिणीच्या प्रतिकात्मक मूर्तीवर विवाह सोहळा संपन्न होईल, अक्षदा टाकल्या जातील आणि यानंतर या विवाह सोहळ्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या लग्नानिमित्त पंचपक्वान्नाचं भोजन असणार आहे। संध्याकाळी शोभायात्रा असणार आहे। ही संपूर्ण जी फुल सजावट केलेली आहे ते पुण्याचे भक्त भारत भुजबळ यांनी केलेली आहे। आपल्यासोबत हे भारत भुजबळ आहेत। मला सांगा काय यावेळचं वैशिष्ट्य आहे? की आपण दरवर्षी वेगवेगळे विधी मंडप करत असतो। गेल्या वर्षी आपण गजरूपी विधी मंडप केला होता, त्याच्या अगोदर आपण मत्स्यरूपी विधी मंडप केला होता। यावर्षी आपण मयूर विधी मंडप अशी छान सजावट केलेली आहे। किती फुलं लागलीत? कुठल्या कुठल्या प्रकारची फुलं आहेत? यावेळेस आपण 4 ते 4.5 टन फुलांचा वापर केला आहे सजावटीमध्ये। विशेषतः विधी मंडपमध्ये जे काही फुलं रंगीबिरंगी शेवंती, ऑर्किड आहे, गुलाबी आहे, पिवळा झेंडू आहे आणि आपण ही व्हाईट गजरे आणि कन्हेरची फुलं ही जी देवाला खूप आवडतात, जसे जेणेकरून विवाह सोहळ्यात वापरली जातात, त्याची आपण सजावट केलेली आहे। किती लोक लागली आणि किती तास काम झालं? आम्ही जवळजवळ 48 तास कंटिन्यू काम करत होतो आणि आम्ही सर्वजण असं परिश्रम घेतला की भगवंताने आम्हाला तिथं का म्हणजे थकवाच येऊन दिला नाही, एवढा आनंदाने आम्ही काम केलं। तर अशा रीतीनं हा मयूर मंडप आहे आणि या मयूर मंडपामध्ये इथंच विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। मंदिर परिसरात येणारे जे राज्यभरातील हजारो भाविक आहेत त्यांना हा विवाह सोहळा पाहता यावा म्हणून मंदिर समितीच्या वतीने ठिकठिकाणी स्क्रीन लावण्यात आलेले आहेत आणि किमान 1.5 ते 2 लाख भाविक आज या विवाह सोहळ्याला बाहेरून आणि मंदिरातून आणि बाहेरून हजेरी लावणार आहेत। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।